श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, कालच मी माझ्या बहिणीच्या घरी आले होते वैष्णवी दीदीला सोडवण्यासाठी, कारण की ती 4-5 दिवस झाले आमच्या इकडे आली होती आणि आता 4-5 दिवस ती राहिली आणि म्हटले तिला तिच्या घरी सोडून यावं. तर कालच आम्ही माझ्या बहिणीच्या घरी वगैरे आलो होतो. तर पहा, सकाळी नाश्ता वगैरे केला आणि छान बहिणीने स्वयंपाकासाठी छान चपाती आणि मटकीची भाजी, भात वगैरे आणि आंब्याचा रस वगैरे बनवला होता. तर पहा, सकाळी पोह्यांचा नाश्ता वगैरे केला आणि नंतर मग तिने लगेच स्वयंपाक वगैरे केला, कारण की म्हटलं बदलापूरला आले आणि बाहेर जाऊन शॉपिंग केली नाही असं होणारच नाही. कारण बदलापूरमध्ये शॉपिंग करण्यासाठी खूप मोठं मार्केट वगैरे आहे. तर पहा, सकाळी नाश्ता वगैरे केला आणि बहिणीने पटकन स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर म्हटली चला खाली जाऊन थोडीफार शॉपिंग वगैरे करून येऊया. कपड्यांची शॉपिंग काही जास्त करायची नव्हती, कारण की आता मध्येच मी तुळशीबागेत गेले होते, त्यावेळेसच मुलींना भरपूर शॉपिंग वगैरे केली होती. तर म्हटलं आता फक्त थोडंसंच 1-2 कुर्त्या वगैरे पाहाव्या, कारण की मार्केट जवळ आहे, जास्त लांब नाही. तर आलो आहे तर आल्यासरशी मार्केटमध्ये जाऊन काही चांगलं भेटते का ते पाहावं आणि थोडीफार शॉपिंग वगैरे करावी. तर पिल्लूला म्हटलं चल, पण पिल्लू काही येत नव्हता, कारण की बहिणीच्या जावेचा मुलगा तिथेच असतो, त्याच्यामुळे तो त्याच्या बरोबरच खेळण्यामध्ये दंग होऊन गेला. त्याला चल म्हटलं तर तो आला नाही. तर फक्त दीदीला वगैरे घेतलं, कारण की तिला जीन्स वगैरे घ्यायची होती, तर तिला म्हटलं तू चल. तर ऊन झालं होतं, पण शॉपिंगचा मोह काही आवरत नाही, त्यामुळे म्हटलं पटकन जाऊन शॉपिंग वगैरे करून यावी. शॉपिंगला मार्केट काही जास्त लांब नव्हतं, बहिणीच्या बिल्डिंगच्या खालीपासूनच मार्केट वगैरे चालू होतं, त्याच्यामुळे जास्त लांब वगैरे जायची काही गरज लागली नाही. शॉपिंगला गेलो आणि सर्वात पहिल्यांदा म्हटलं दीदीला जीन्स वगैरे घ्यावी, कारण की तिला काही तुळशीबागेमध्ये तिला हवी तशी जीन्स वगैरे भेटली नव्हती. तर म्हटलं तिला आधी जीन्स वगैरे घ्यावी. तर दुकानामध्ये शिरलो, पण दुकानामध्ये एवढे ड्रेस, शॉर्ट कुर्ती वगैरे होत्या की घेण्याचा मोह वगैरे आवरत नव्हता. पण आधीच तुळशीबागेमध्ये एवढी शॉपिंग केली होती, त्याच्यामुळं जरा मन वगैरे आवरलं आणि फक्त दीदीसाठी 1-2 जीन्स वगैरे घेतल्या आणि पिल्लूला टी-शर्ट वगैरे घेतलं आणि पटकन घरी आलो. तर घरी आलो तर आमच्या पप्पांची घाई चालू होती की पटकन निघा, लवकर जायचं आहे. तर पटकन म्हटलं जेवण वगैरे करावं आणि लगेच जाण्यासाठी निघावं. तरी निघता करता आम्हाला दुपार झाली. तर पटकन जेवण वगैरे केलं आणि जाण्यासाठी निघालो. काल ज्या रूटने आम्ही बदलापूरला गेलो होतो त्याच रूटने आज परत आम्ही आमच्या घरी आलो. तर काल आम्हाला मिसिंग लेन वगैरे लागला होता, तर आजही आम्हाला मिसिंग लेन वगैरे लागला आणि रोडने येताना 1-2 ठिकाणी बोगदे वगैरे लागले होते. रोडने येताना भरपूर ठिकाणी जांभळ्यावाले आणि करवंदावाले बसलेले असतात. तर आता जांभळ्यांचा आणि करवंदाचा सीझन आहे, त्याच्यामुळे प्रत्येक रोडवरती जांभळ्या आणि करवंदावाले बसलेले असतात. तर गाडीमध्ये येताना छान करवंद वगैरे आणि जांभळं वगैरे घेतली आणि छान गाडीमध्ये मीठ वगैरे लावून त्याचा खाण्याचा एन्जॉय वगैरे केला. करवंदा आणि जांभळ्याबरोबर फणससुद्धा एवढे रोडने विकायला होते, पण फणस एवढे मोठे मोठे होते की नंतर ते घरी आणून आपल्याला व्यवस्थित कापताही येत नाही, त्याच्यामुळे त्याचे फक्त गर वगैरे घेतले आणि फणसाचे गर वगैरे घेतले आणि गाडीतच खाल्ले. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचलो. तर फक्त गाडीत बसूनच आलो होतो, पण पोरं आणि मी सुद्धा एवढे दमले होते की विचारूच नका.
उद्या शाळा चालू होणार आहे पहा. आत्ताच मगाशी आले बदलापूरवरून आणि म्हटलं उद्या शाळा चालू होणार आहे तर शेंगदाण्याचा कूट वगैरे बनवून ठेवावा, कारण की शाळा चालू झाली की भाजी करायला घेतल्यावरती रोज सकाळ सकाळ मिक्सर लावायला काही जमत नाही. तर म्हटलं छान शेंगदाण्याचं कूट वगैरे एक डब्बा भरून करून ठेवावा, म्हणजे मग कसं शाळेचे डब्बे वगैरे करायला घेतलं की पटकन शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायला जमते. शेंगदाणे हे सगळे घरचे आहेत पहा, घरच्या शेंगा होत्या. तर तुम्ही मध्ये मध्ये ब्लॉगमध्ये बघतच असताना की मी रोज थोडे थोडे शेंगा फोडून ठेवते. तर हे घरचे शेंगदाणे आहेत पहा. स्वयंपाकाला केले पहा छान. आज बटाट्याची चटणी केली मसाल्यातली, आणि 2-3 आंबे होते तर त्याच्या रस बनवले आणि चपात्याचे पीठ वगैरे मळून ठेवले. तर आज पहा काय आमची वैष्णवी दिदी नाही संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी. ती होती तोपर्यंत छान संध्याकाळचा आयता स्वयंपाक खात होते पहा. थोडीफार तिला मदत करत होते, नाही तर बाकीचं तीच काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवायची. आणि तिच्या नादाने आमची दिदी पण किचन मध्ये येत होती. पण आज काही वैष्णवी दिदी नाही तर आज स्वयंपाक मलाच बनवावं लागते, आणि दिदीने काही आज किचनचं तोंड सुद्धा पाहिलेलं नाहीये. त्यामुळे वैष्णवी दिदी, मिस यू. स्वयंपाक वगैरे केला आणि पटकन म्हटलं जेवण करून घ्यावं, कारण की गाडीत बसून बसून सुद्धा एवढं दमल्यासारखं होतंय. त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन जेवण वगैरे करावं, आणि उद्या तर शाळाच आहे, लवकर उठावं लागन. तर पटकन जेवण वगैरे करते आणि मग आपले भांडे वगैरे घासते, किचन ओटा साफ करते आणि आज जरा लवकर झोपण्याचा प्रयत्न करते आणि पोरांना आज जरा लवकर झोपवते.